नमस्कार मंडळींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करता आणि बऱ्याच दिवसापासून मिनी ब्लॉग येत नव्हते कारण आपणा गरब्याच्या बँजोची कामं होती, त्यामुळे आपणात मिनी ब्लॉग करू शक्य नव्हता। आपले मोठे मोठे ब्लॉग YouTube वरती पोस्ट झालेले असत। जर तुम्ही अजून बघला नसाल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राइब करू विसरा नको। आपल्या घराकडे बरीचशी कामं सुरू असत आणि पप्पाकडे कलर घष्टीत होते। व्हाईटचो कलर पपी उडाल्याबरोबर पपी तकडेसून पळ काढल्यान पपी म्हणता तुम्ही तुमचा कायता करून घ्यावा, माका काय का त्रास देतास। मगे मी गेले झंबुराच्या घराकडे आणि झंबुरा नुकताच उठलेला आणि कसला मुराडता बघा। कॅमेरा बघितल्याबरोबर मुरडाक घेतल्यात आणि माका सांगत होता की आम्ही नवीन गादी घेतलो, कसली भारी दिसता ती बघ। तेवढ्यात माझा पार्सल घेतलंय आणि घराकडे येईल। तेवढ्यात पटकनच धावपळ झाली माझी। पप्पांनी सांगल्याने 2 पिन घेऊन ये। पिन हाडूक दुकानात गेले आणि बघलंय तर दिवाळीच्या लाइटिंगने अगदी झगझगाट करून ठेवलेल्याने दुकानवाल्याक म्हटलंय पटकन आधी माका 2 पिन हाडून देताना 2 पिन आणल्याबरोबर मी इलय घरात। हकडे तकडे धावाच्या नादात मंडळींनो तुमका जेवण दाखवचाच रवान गेला। जेवणात आज असा सोयाबीनची भाजी आणि सोबतच चपाती। येवा तुम्ही सुद्धा जेवूक। काय नाव माझं? विष्णू दादा। हा, अजून पण विसरलेलो ना या। पोरगे हकडे कबड्डी खेळत होते आणि पतूची रेड होती आणि पतू कसला धपटल्याने तो बघा। ह्यांचो खेळ कमी आणि आपटा आपटी जास्त असता। 3 सण झाल्याबरोबर खाळ्यात गेले कारण आपल्या खाळ्यामध्ये कोजागिरी पौर्णिमेचो दरवर्षी कार्यक्रम असता आणि वेशभूषा स्पर्धा देखील असतात। आज तुमका वेगवेगळे अवतार सुद्धा बघूक गावतले। देवळात जाऊन बघले तर तुंबाड चित्रपटातलो ह्यो अवतार बघूक गावलो। सोबतच हकडे राधा होती, महादेव होतो, शाळेचो पोरगो होतो, डॉक्टर होतो आणि ह्यो आपलो कृष्णा। महादेवाकडे कॅमेरा फिरवल्याबरोबर महादेव म्हणता तू माका लाजवत। सोबतच आपणाकडे तुळजाभवानीची सुद्धा वेशभूषा बघूक गावली आणि या सगळ्या स्पर्धकांका मयूर मंदिरामध्ये सांभाळीत होतो कारण बाहेर पाऊस लागा होतो। सगळ्यांचो ग्रुप फोटो काढता काढता राधाकृष्णाचो हकडे किल्ले झालो आणि दोघांनी एकामेकाक दपटूक सुरुवात केल्यानी महादेवान म्हटल्यान माझो तुका आशीर्वाद असा कायता तू कर, मी तुझ्या पाठीशी असाय। मयूरने सगळ्यांका धमकी दिल्यान आणि गप करून ठेवल्यान। महादेव म्हणता लय मजा येईल। भेळ आणि मसाला दूध घेतलाय आणि घराकडे येईल आणि मग म्हटला आजच्या दिवसापुरती पुरे झाला। आम्ही भेटाय पुढच्या ब्लॉग मध्ये। तर देवा काळजी।